नमस्कार, मी राधिका अनिल मांत्रेकर. मी अंगणवाडी सेविका आहे. माझा मुलगा तन्मय अनिल मांत्रेकर प्रथम तो MPS परीक्षेमध्ये राज्यात 10वा आलेला आणि OBC मध्ये 4था आलेला. त्याला सिंधुदुर्गमध्ये BDO पोस्ट मिळाली. मग आत्ता त्याची कालच निकाल लागला. त्याचा राज्यात पहिला आला तो. मला इतका आनंद झाला की काय सांगता येत नाही एवढा. आम्ही म्हणजे मिस्टर लवकरच वारले ना, त्यामुळं मुलगा माझा 4 वर्षाचा होता. अजून आमच्या मुलग्याला शाळेत पण घातलं नव्हतं. खरं मी असे म्हणजे डगमगले नाही. पुढं मुलांना शिकवून त्यांचं यश मला बघायचं होतं. मग असंच मी त्यांना शिकवत मुलं पण माझी भरपूर हुशार आणि सगळ्यांची साथ मिळाली खरोखर. म्हणजे माझ्या नंदांची, आमच्या भावाची आणि पुढं मग सासूबाईंनी पण आमच्या भरपूर कष्ट केले. कारण त्यांनीच मला आधार दिला ना, तू काय असं म्हणजे मागं पडू नकोस, तू पण पुढं नोकरीमध्ये. पण त्यांनी भरपूर मला प्रयत्न केला आहे अंगणवाडी सेविका होण्यासाठी. त्यांचे पण यश भरपूर आहेत सासूबाईंचे पण आमच्या. मग पुढं नंदुबाईंनी आमच्या शिक्षका होत्या. त्याचा अभ्यास लहानपणापासूनच होता. त्यानं 4थी स्कॉलरशिप काढला ना, तिथनं पुढं त्याचं पुस्तकाचं म्हणजे वाचन त्याचं सुरूच होतं. तो लायब्ररीत जायचा. मला काय वाटायचं, किती लायब्ररीत जातोय तो, सारखं लायब्ररीत जाऊन बसतोय. बाहेर तसं काय त्याला खेळाचं वगैरे काय नाहीच आहे, मुलांच्याच जात नाही. मग मी काय म्हणायची, जाऊन देत काय आता, त्यात आता अभ्यास तर करतोय. मग पुढं लायब्ररीत जाऊन मग त्यानं भरपूर पुस्तकं वाचली आणि त्याचं म्हणजे यश हे 4थीपासूनच त्याचं यश सुरुवात झालेली. त्यामुळे आणि पुढं 12वी नंतर इंजिनिअरिंगला तिची इच्छा होती. इंजिनिअरिंग करूनच मग पुढं मला MPSमधनं मला तो बोलला, पण मला इंजिनिअरिंगमध्ये मला कॅम्पस आला आहे आणि तुला जर हे असं गरज असेल तर मी कॅम्पस. मला म्हणलं नाही, तुझी जी इच्छा आहे ना, तू इच्छा तुझी पूर्ण कर. मला असं काही पैशाचं काय हवंच नाही. मी ज्यावेळेला तुला घडवत गेलो त्यावेळेला मी कधीही पैशाचं असं हे केलं नाही. आणि मी कधीही असं पैशासाठी तुला जेवढं लागतं ना, तू सांग म्हणतो, मी भरपूर कष्ट करते तुझ्यासाठी. आज स्वप्न पूर्ण झाले मला. आज माझ्या मुलग्याने खरोखर उच्च पदावर नेऊन बसवले. काय खरंच की इतकं म्हणजे आनंद, एवढा आनंद झालाय. कसा का म्हणजे गेल्या 20 वर्षाला मिस्टर वारल्यानंतर तुम्ही कसं अंगणवाडी सेविका म्हणून? मी आमचे मिस्टर असताना बाहेर सुद्धा पडले नव्हते. त्यामुळे एवढ्या 2 मुलांना सांभाळायचं आणि पुढं त्यांना बनवायचं आणि माझी खरोखर मुलांना काहीतरी बनवायचं. मी माझ्या ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. फक्त मुलांना मोठं करणं हेच माझं ध्येय होतं. मुलं माझी मोठी व्हायला पाहिजेत हेच ध्येय होतं. आणि मग त्याला मी त्याची इच्छा होती CUP कॉलेजमध्ये जायचं. त्याला CUP तू जा म्हणलं. मी पैशाचं मागंही जराही विचार करायचा नाही. आणि खरोखर मुलग्यानं माझ्या तिथं राहून पण मला पैसे कमी पडलेत. नाहीतर मला तू एवढंच पाठवलंस असं कधी मला पुण्यात घालताना इतकं मला भीती वाटत होती की इतर मुलांच्यासारखं माझा मुलगा वाया जाईल असं म्हणजे वाटलेलं. तरी पण मला माझी जिद्द होती, माझा मुलगा काय वाया जाणार नाही आहे. मला त्याच्याकडनं खरोखर हे होतं. मग त्यामुळं मी काय म्हणलं, तू जातानाच त्याला सांगितलं, तू तिथं जायचं आणि तू काहीतरी बनवून यायचंच. मग तो म्हणला, कसं नाही, खरोखर तुझी इच्छा आहे ना, तुझ्या इच्छेसाठी मी आणि माझं ध्येय मी पूर्ण करणार.